आम्ही काही मागच्या दिवसामध्ये जे सोनं उगवलं ते सोन्याचा जवळपास मार्केटचा 785 रुपये भाव चालू आहे सध्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन, मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतोय रेशीम उद्योग. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं कशा क्वांटिटीमध्ये कोस आहे आणि कसा क्वालिटीमध्ये झालेला आहे म्हणून. आता आपल्याला आज कोस गोळा करायचा म्हटल्यानंतर चंद्रिका टाकून जवळपास 7 ते 8 दिवस तुम्ही पकडून चाला आपण त्यांना दिलेले एक कोस तयार करण्यासाठी. सकाळी सगळ्यात आल्या ज्या चंद्रिका बेडवरती होत्या ना त्या अशा प्रकारे उभा करून ठेवल्या बरं, म्हणजे जेणेकरून त्याला खालून जी ना ही पूर्णपणे हवा लागल. म्हणजे अशा टाइप मध्ये तुम्ही बघू शकता, कारण की ह्या जवळपास 7 ते 8 दिवस झाले अशा फ्लॅटच असते ना, तर कदाचित खालचा कोस ह्यो पोचट पण असू शकतो, गरम पण असू शकतो. त्याच्यामुळे जर असं गुंडवून ठेवलं त्याला प्रॉपर पद्धतीने हवा लागल. आता ह्या ज्या बेडवरती तुम्ही आळ्या बघता ना, आणि ह्या आळ्यांचं आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत की चुकी कोणाकडे म्हणून, कारण की ह्या आळ्यांची जी ना ही साईज लहान आहे, म्हणजे हे आपल्याकडनं होऊ शकत नाही. हे जवळपास चोकीकडचाच प्रॉब्लेम वाटतोय. कसं आहे, जेवढा कोस वाळेल ना तेवढा आपल्याला चांगला मार्केटला भाव लागेल बरं. आणि आजचा जर मार्केटचा भाव म्हटला ना कालचा जवळपास 785 टॉपचा आहे. आता उद्या आपल्या कोसला काय भाव लागेल हे तर मी तुम्हाला सांगाल, त्यासाठी फॉलो करून घ्या. आणि हा जो कोस आहे ना, हा कोस आपण 3 टप्प्यामध्ये दिसतो बरं, म्हणजे सगळ्यात बारीक, मीडियम आणि सगळ्यात मोठा, म्हणजे त्याला डबल म्हणतो आपण. तर ह्यामध्ये जो मीडियम आहे ना याला मार्केटवाले भाव बघत असते बरं, म्हणजे व्यापारी बघत असते आणि भाव ठरवते. हे तर डिटेल मध्ये मी तुम्हाला उद्याच्या मार्केटमध्ये सांगेलच व्हिडिओ, कारण की आपण उद्या मार्केट करतोय ना. पण खरं सोनं म्हटलं तर हे बघा, हे आमचं सोनं आहे आणि हे आम्ही सोनं उगवलेलं आहे. आम्ही आमचा जीव पेरतो आणि त्याच्यातनं जर काही उगलं ना तर ते आमच्यासाठी सोनच असतं. आता याचा पण मी फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे आणि उद्याचा पण मार्केटचा फुल व्हिडिओ युट्यूबला अपलोड करणार आहे. तो तर लई इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यासाठी म्हणतो सबस्क्राईब करा, फॉलो करून घ्या.